आंबाण प्रथम फलंदाजी करणार आहे आणि गुरोडा किंग 11 प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. पहिल्या षटकामध्ये सातिवली गावातून येणारा हुकमी इक्का गोलंदाजी मार्कवर आहे. सागर धानबा प्रथम भगत सद्यस्थितीमध्ये त्यांना प्रमोशन मिळालंय. आता सलामीसाठी ते आलेले आहेत आणि ह्या गोष्टी होत असतात क्रिकेटमध्ये. चांगलं प्रदर्शन तुम्ही करणार तर तुमचं प्रमोशन होणार हे पक्क आहे. खूप सुरेख गोलंदाजी होते सागर दानवाच्या माध्यमातून. एखाद्या कंपनीमध्ये एखादा हुशार व्यक्ती असेल, सुरुवातीला जर तो गेला, आधी वर्करमध्ये काम करतो, एखाद वर्षानंतर त्याला मॅनेजर बघत असतो खूप चांगलं काम करतोय म्हणून, त्यानंतर त्याला सुपरविजन मध्ये घेतलं जातं. आणखीन चांगली कामगिरी केली तर मग मॅनेजर, त्याही पेक्षा चांगली कामगिरी केली तर जनरल मॅनेजर, त्याही पेक्षा चांगली कामगिरी केली तर वाईस चेअरमॅन, आणि हळूहळू तो मालक होण्याच्या दिशेने देखील वाटचाल करू लागतो. तसा प्रथम भगत आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीला पहिल्या सामन्यामध्ये त्याने धावा डिफेंड करून दाखवल्या, संघाचा विश्वास जिंकला. आता त्याला फुल प्रमोट करण्यात आलेला आहे. दिनेश सुतार या दिग्गजाच्या साथीने तो फलंदाजीसाठी आलाय. खूप चांगला फटका आपण बघायला पाहिलेला आहे. दिनेश सुतार ह्या खेळीसाठी ओळखले जातात. खरं तर हवा तसा खेळ अजून झालेला नाहीये. दिनेश सुतार जर आपण पाहिला तर स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह यामध्ये माहिर आहेत. या वेळेला यंदाचा हंगाम थोडासा शांत आहे दिनेश सुतार करिता. तंबूच्या दिशेने ते परतू लागलेले आहेत. सातिवली एक्सप्रेस सागर धानबा यांनी मात्र आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर समोरील संघाचा महत्वाचा मोहरा टिपलेला आहे. यस डिझाय किशोरची वायडा, आपल्या मनापासून आभार. आता नवीन फलंदाज आलेला आहे संघाची कमान सांभाळण्याकरिता जयेश डगला यांना आपण पाहतोय. तांबडमाळ येथून बिलॉंग करतायत. जयेशचे प्रदर्शन फलंदाजीच्या माध्यमातून चांगलं होणं गरजेचं आहे, कारण दिनेश बाद झाल्यानंतर आता कुठे ना कुठे जबाबदारी स्वीकारावी लागेल. कव्हर ड्राईव्ह आहे. सौरव गांगुली कॉपीबुक स्टाईलने फटका सजविला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने जे आपले रिस्ट असतं त्या रिस्ट मध्ये फार मोठी कला आहे आणि त्या कलेला सादर केलंय जयेश डगला याने. गॉड ऑफ ऑफ साइड म्हणून सौरव गांगुली यांची ओळख होते आणि त्यांची थोडीशी आठवण, थोडीशी झलक जयेश डगला दाखवून देतात. 5 धावा आहेत फलकावर. सागरचा पुढील बॉल, चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर आणि वायडिश लॉंग ऑफच्या अगदी केंद्रस्थानावरती. अविला आपण पाहतोय. अविनाश सराफ अर्थातच वॉर्नर या टोपण नावाने ज्यांची ओळख आहे ग्रामीण क्रिकेटच्या वसुंधरेवर, त्यांनी चेंडूला थांबवलंय. फलकावरती धावा आहेत 6. घेऊयात आपण एक छोटासा ब्रेक, येऊयात दुसऱ्या षटकावर. गोलंदाजी मार्कवर अनिल डुकले. आदर्श आहे, आदर्श खेळाडू आहे. जेवढा चांगला खेळाडू तेवढा चांगला त्याचा स्वभाव देखील. या पालघर परिकक्षामध्ये खूप मोठा फॅन बेस आहे अनिल डुकलेचा. वन ऑफ दी फायनेस्ट ऑलराऊंडर.
मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याला बोलावलं जातं, त्याला कॉल येतात की तुला खेळावं लागेल व्यावसायिक स्पर्धांमध्ये. असा अनिल आहे. पहिला चेंडू पूर्णपणे फुलटा स्वरूपामध्ये रिलीज झाला होता. पंच दर्शवित असताना चौकार लॉंग लेग परिकक्षामध्ये सजवलेला फटका. चौकाराच्या सहाय्याने मोरिया फायटर्स अंबाण संघ जाऊन पोहोचतोय फलकावरती 10 या अंकावर. 10चा अंक जर आपण पाहिला तर फार रोचक आणि रोमांचक. सचिन रमेश तेंडुलकर यांनी 10,000 धावांचा टप्पा पार केला होता 259 इनिंग्समध्ये. तमाम खेळाडूंसमोर त्यांनी खूप चांगला आदर्श निर्माण केला की आपण 10,000 धावा देखील करू शकतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर सध्या खुलवर टप्प्याचा चेंडू आहे अनिल डुकले यांचा. परंतु त्यापुढे जाऊन विराट कोहली यांची एंट्री झाली आणि केवळ 209 इनिंग्समध्ये त्याने देखील 10,000 धावांचा टप्पा पार केला. सध्या अनिल डुकले हा चर्चेचा विषय आहे. यंदाच्या हंगामामध्ये जेवढं मोठं त्याचं नाव आहे तसं प्रदर्शन आतापर्यंत तरी त्याने केलेलं नाहीये. अनिल डुकलेची विशेषता जर आपण पाहिली तर रोहित शर्माचा जो लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे तशाच पद्धतीने अनिल डुकलेचा कधी लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह तुम्ही बघा, तुम्हाला या स्पर्धेचा आनंद लुटण्याची एक वेगळी मौज मिळू शकते. प्रत्येक खेळाडूकडे काही ना काही टॅलेंट आहे. रोहित सुरेश मर्ले यांचा इनसाइड आउट. प्रत्येक खेळाडूची एक विशेषता असते. दिनेश सुतार या आदिवासी समाजामध्ये खास करून जर आपण पालघर पूर्व परिकक्षेचा विचार केला, दिनेश सुतार सारखे कव्हर ड्राईव्ह एवढ्या परफेक्टली टेक्निक वाईज दुसरा फलंदाज नाही खेळत. प्रत्येक फलंदाजाकडे काही ना काही विशेष असतं. प्रत्येक खेळाडूची खासियत असते. पुलचा फटका, स्विच हिटचे फटके जर आपण पाहिले तर गुरु जाधव यांचं नाव घ्यावं लागेल. ऑन साइडला निवडलंय अविनाश सरप एका बाजूने, त्यांच्या साथीने अजयला आपण पाहतोय. धावचित करिता प्रयत्न करण्यात आलेले आहेत. पंचांनी दर्शवलेला आहे थर्ड अंपायर आपण यावं आणि परीक्षण करावं. अंपायर्स रिव्ह्यू घेण्यात आलाय. धावचित आहे किंवा नाही हे आपल्याला तपासावं लागेल. हा केस होती हायकोर्ट मध्ये, परंतु हायकोर्टचा जो निकाल आहे तो मान्य नाही आहे आणि म्हणून आपण सुप्रीम कोर्ट मध्ये आता आलेलो आहोत. बघूयात काय निर्णय येतोय. थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळेल. साकीर खान थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूयात थोड्याच वेळामध्ये निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आदिवासी मनोहर प्रीमियर लीग यशाच्या विविध क्षेत्रांना पादाक्रांत करणारी एक भव्य आणि दिव्य स्पर्धा. इट्स सेफ. फलंदाज नाबाद. खूप चांगलं कार्य. पुन्हा एकदा आम्ही दोन्ही छायाचित्रकारांचे विशेष आभार व्यक्त करतोय. खूप खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे. गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे विश नेटवर्क आहे. सध्या हरेश आगिवले ब्रँड ऑफ विरार, साहिल सावंत ब्रँड ऑफ रायगडचे 2 कॅमेरामॅन आणि तेवढीच चांगली जुगलबंदी साहिल विलास पटेल ॲज अ टेक्निशियन. झाकीर खान यांचे मनापासून आभार आहेत. पंच त्यांनी दर्शवलं की फलंदाज नाबाद आहे. हा फटका फसलाय शॉर्ट फाईन लेग मध्ये. सुंदर चल परिपूर्ण केला जातोय. चेंडू पडल्यानंतर प्रचंड राईज झाला. फलंदाज सरप्राईज झाला आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये लारा सांब्रे यांच्या माध्यमातून एक अफलातून झेल परिपूर्ण केला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. मयूर साबळा आलेले आहेत 4थ्या क्रमांकावरती. जर 3 चेंडू 3 षटकार प्रथम भगत यांनी परिपूर्ण केले तर कल्पेश धानबा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे.
पंच काय सांगतात? अंडर-19 नाही आहे का खेळाडू दोन्ही संघांमध्ये? मोर्या फायटर्स मध्ये नाहीये. की प्रतिस्पर्धी संघाचा अंडर-19 खेळाडू दुखापतग्रस्त असल्या कारणास्तव त्यांना परवानगी देण्यात आलाय. आणि तो व्यत्यय का आला होता ते स्पष्ट करणं गरजेचं आहे. कसं असतं विनोदजी, ग्रामसभा असली ना तर कुणी कुणाचं ऐकत नाही, परंतु ते क्रिकेट आहे ते ऐकतात. काय झालं होतं, प्रतिस्पर्धी संघाने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा जो अंडर-19 एक प्लेअर कंपल्सरी आहे तो नाही आहे, तो दुखापतग्रस्त आहे. तर अंबाण संघाचं असं म्हणणं आहे की जर तुमचे 10 विकेट्स गेले किंवा अदरवाईज तुम्ही जो अतिरिक्त खेळाडू खेळवलाय त्याला फलंदाजीसाठी तुम्ही पाठवू शकत नाही. जर तुमचे 9 विकेट्स गेले तर तुम्ही जो दुखापतग्रस्त आहे त्यालाच पाठवा, आणि कमिटीने त्याला मान्यता दिलेली आहे. ही ग्रामसभा नाहीये, STMPL आहे, ते लगेच ग्रीन सिग्नल मिळालाय. आणि दोन्हीही संघांच्या माहितीसाठी या गोष्टीचं निराकरण आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलेला हा फटका चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. प्रॉपर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, गुड शॉट ऑफ क्वालिटी.
तिकना चौकार आहे. मयूर साबळा कोहिनूर ऑफ कोंडान धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावर. 17 या अंकावर 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. आदिवासी मनोहर प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. बघा आज 8 सामने आहेत विनोदजी. 5 वाजेपर्यंत सर्व सामने समाप्त होतात. वेळेचं जे नियोजन केलेलं आहे कमिटीने ते दर्जेदार आहे आणि वेळेचं महत्व फार मोठं आहे. लहानपणी जेव्हा शाळेत जायचो सकाळी घंटा वाजायची खूप राग यायचा, परंतु संध्याकाळी घंटा वाजायची तेव्हा खूप मजा देखील यायची. शाळा सुटायची आणि वेळेचं पण आपण ठेवलं पाहिजे. सकाळी वर्तमानपत्र घ्यायला गेलो पालघर स्टेशनला 10 रुपये मागतात आणि संध्याकाळी जर गेलो तर रद्दीच्या भावामध्ये विकून टाकतात. वेळेचं हे महत्व आहे आणि ते कमिटीने राखलंय. म्हणून संपूर्ण आदिवासी मनोहर प्रीमियर लीगच्या कार्यकारिणीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिला चेंडू डॉट सागर धानबा यांना आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील सागरचं दुसरं षटक. या आधीच्या षटकामध्ये केवळ 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. क्लास 1 गोलंदाजीचं पृथक्करण. फ्रंट लाईन बॉलर आहे, सुपरस्टार आयकॉन आहे आणि आयकॉन म्हणून माझी जी निवड करण्यात आलेली आहे त्या निवडीला मी सार्थ ठरवणार या भूमिकेतून तो उतरलाय. सागरचा अँगल थोडासा डिस्टर्ब करतो फलंदाजांना. ज्या पद्धतीने तो गोलंदाजीचा अँगल क्रिएट करतोय ते डबलचं रोटेशन करण्याकरिता फलंदाज सक्रिय बघायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 अंकावर. सागरचा ज्या पद्धतीचा अँगल आहे योगेशजी सोहेल तन्वीर अशाच पद्धतीने गोलंदाजी करायचे. इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामामध्ये प्रतिष्ठेची पर्पल कॅप त्याने आपल्या नावावरती केली, परंतु पाकिस्तान हा देश त्यानंतरच्या काळामध्ये काही वाईट कामगिरी त्यांनी केली आणि म्हणून पाकिस्तान खेळाडूंना बॅन करण्यात आला IPL मध्ये. इथे फटका फसलाय परंतु निर्जन स्थळी जाऊन आदळलेला आहे आणि काय झेप घेतली क्षेत्ररक्षकाने. जबरदस्त हा अटेम्प्ट होता मिस्टर आकाशच्या माध्यमातून. योग्य वेळेवरती योग्य जम्प. संघासाठी निर्विवाद स्वरूपामध्ये त्याने 3 धावा वाचवलेल्या आहेत. सध्या 20 रन्स 20 धावा आहेत फलकावर. सागर धानबा खूप सुंदर गोलंदाजी करतात. एक आगळा वेगळा अँगल आहे गोलंदाजीचा. लॉफ्ट केलेला आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. औंढाणे क्रिकेटचा अजात शत्रू राजा आहे, अनभिषिक्त सम्राट आहे अनिल टुकले. योगेशजी आयुष्यामध्ये जे कुणासमोरही नाही झुकले त्यांचं नाव आहे अनिल टुकले आणि काय झेल या ठिकाणी परिपूर्ण केलाय फलंदाज बाद. आणि आता फलंदाजीसाठी सचिन पडवळे आलेले आहेत. या आधीच्या सामन्यामध्ये एक झुंजार विस्फोटक आक्रमक चित्रबानो आणि प्रेक्षकांच्या हृदयामध्ये घर करणारी खेळी साकारणारा या मनोर परिसराचा पोलाड, मनोर परिसराचा बाहुबली आता मैदानामध्ये आलेला आहे. त्याच्याकडून चौकार आणि षटकारांची खूप अपेक्षा आहे. तो कसा खेळणार याकडे प्रेक्षकांचा कटाक्ष. सागर वन्स अगेन सन्मान दिलेला आहे, रिस्पेक्टफुली खेळलेला आहे. नटराज मुद्रेमधील फटका डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. तत्पूर्वी धावसंख्या मात्र हलकीशी वृद्धिंगत होते आणि प्रथम फलंदाजी करत असताना मोरिया फायटर्स अंबाड संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवर. 22 कंप्लीटेड झालेला आहे. वाईट बॉल आहे. पंच विरल नायर यांना आपण पाहू शकता. अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये ही काही नावं आहेत ज्यामध्ये आशुतोष व्यवहारे, विरल नायर,
जय पवार, मुन्ना पठाण या पंचांची नावं आवर्जून घेतली जातात कारण संपूर्ण भारत भ्रमंती त्यांनी केलेल्या आणि स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये सिंहाचा वाटा ते उचलत आलेले आहेत. पंच दर्शवत नो बॉल, खराब चेंडू आहे. धावचीची संधी बनली होती, स्वैर फेकी झालाय. दोन्ही फलंदाजांमध्ये व्यवस्थित कॉलिंग नव्हतं परंतु सरते शेवटी 2 धावा कंप्लीट होत आहेत. नो बॉल, खराब चेंडू. स्पर्धा यशस्वी करायची असेल तर गुणवत्तापूर्ण पंच असणं फार गरजेचं आहे. पंचांशिवाय स्पर्धा यशस्वी करणं प्रचंड कठीण आहे आणि STMPL चा सार्थ विश्वास आहे. फ्री हिट विरल नायर, प्रशांत शिवराम गोवारे यांच्या माध्यमातून अगदी सातत्यपूर्ण रीतीने विरल नायर यांना निमंत्रण दिलं जातं मागील कित्येक वर्षांपासून आणि ते निमंत्रणाचा मान देऊन मात्र या स्पर्धेला यशस्वी करून दाखवतात. आता फ्री हिटचा चेंडू आहे सचिन करिता. स्मॅश केलं होतं, चेंडू निघून चाललाय. बॅकवर्ड पॉइंट आणि लॉंग स्टॉप यांच्या अगदी मधोमध सीमारेषा पलीकडे चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 3 30 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 3 षटकांच्या अखेरीस 10चा पाडा वाचलेला आहे मोरिया फायटर्स अंबानी या टीमने. यस डीजे. ऑपरेटर खतरनाक फॉर्म मध्ये आहेत. किशोर वायडा, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची वर्णी लागते. जिल्हा परिषद प्रीमियर लीग असो, मनोर प्रीमियर लीग असो, कुणबी प्रीमियर लीग, आदिवासी मनोर प्रीमियर लीग, खूप चांगल्या फॉर्म मध्ये किशोरजी वायडा आपल्या करळगावचा आभूषण आहे आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये सुश्राव्य संगीत कर्णमधुर स्वरूपामध्ये ते प्रेझेंट करतात. त्यांच्या मनापासून आभार. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. अनिल डुकले पहिला चेंडू डॉट आहे. स्पर्धेमध्ये सहभागी 12ही खेळाडूंना आम्ही सूचना देतोय अध्यक्षांच्या वतीने. अंडर 19चा खेळाडू यापुढे होणाऱ्या प्रत्येक सामन्यामध्ये खेळणं हे मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे. जरी दुखापतग्रस्त असला तरी खेळावं लागेल ही सूचना अगदी स्ट्रिक्टली अध्यक्षांच्या आहे.
यावेळेस यष्टांच्या मागे खूप सुंदर यष्टी रक्षण झालेलं आहे संघाकरिता. ऋषी तरे ब्रँड ऑफ भोपोली मॅन इन गोल्डन फॉर्म आणि त्याने हा झेल परिपूर्ण केलाय. अनिल डुकले यांनी 3 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च करून एक गडी गारद केलेला आहे. सुंदर स्वरूपामध्ये या गोलंदाजीचं पृथक्करण. पहिल्या सत्रातील 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. सद्यस्थितीमध्ये 32 धावा झालेल्या आहेत. प्रोग्रेस कार्डवर मोरिया फायटर्स अंबान या संघाच्या माध्यमातून 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली होते. नव्याने फलंदाज झालेले आहेत चेतन खांडेकर. या मॅच मध्ये भरपूर उशिरा त्यांना मात्र हा हुकमाचा एका लपवून ठेवला होता मोरिया फायटर्स अंबानने. थोडीशी रणनीतीमध्ये बदल, डावपेचामध्ये बदल. चेतन खांडेकरकडे जबरदस्त क्षमता आहे, हार्ड हिटर आहे आणि त्याला मात्र लपवून ठेवलं होतं. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज या मॅच मध्ये 6व्या क्रमांकावर आलाय अनिल डुकले. आणखीन एक यॉर्क आहे, सन्मान देण्यास भाग पाडलं. खूपच सुंदर गोलंदाजी आयकॉन खेळाडू अनिल डुकले यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राईकवर च्या फलंदाजाकडून मोठ्या फटक्यांची प्रचंड अपेक्षा. सचिन पडवळे फुल टॉस दिलाय. काऊ फेजच्या वरून चेंडू निघून जातोय आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावा. खूप सुंदर स्वरूपामध्ये. विशेष काही नाही करावं लागलं. हा चेंडू देतोय पंच. थोडासा वेट करा. ग्राउंड स्टाफ या ठिकाणी तैनात आहेत. कल्पेशजी भोईर, मॅच बॉल आलेला आहे. (39) 39 धावा परिपूर्ण. सचिन पडवळे यांच्या बॅटमधून एक टोले जंगा आसमानी फटका बघायला मिळाला. फुलटॉस दिला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. यावेळेस स्वीपर कव्हरच्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय सचिन पडवळे. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला फॉर्म. सचिन पडवळे यांनी आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये केलेली फलंदाजी संघासाठी भरपूर फायदेशीर ठरलेले आहे. मोरिया फायटर्स अंबान या संघाकरिता आज सचिनची कामगिरी ज्वलंत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 43 या अंकावर. खूप चांगली बॅटिंग. अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. अजूनही 12 चेंडूंचं येणं शेष आहे. सचिन किती चेंडू फेस करणार आहे देखील बघण्यासारखं आहे. त्याचा फॉर्म मोरिया फायटर्स अंबान संघासाठी प्रचंड उपयुक्त ठरणार आहे. 43 धावा परिपूर्ण. चौकार षटकारांच्या आतषबाजी तो करतोय. खूपच सुंदर बॅटिंग. आपण किरण पोलार्डला पाहिलं होतं. कल्पेशजी 2019 मध्ये IPLच्या एका हंगामामध्ये 52 षटकार खेचले होते किरण पोलार्डने. आणि जो मनोरचा पोलार्ड आहे सचिन पडवळे तो देखील कमी नाहीये. त्याने देखील आजचा दिवस मात्र गाजविलाय. धावा बनवण्याची मॅन्युफॅक्चरिंग मशीन बनलाय. वाईट बॉल आहे. आणखीन एक एक्स्ट्रा धावा आहेत. 44 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. काय गेम प्लॅन नसेल. स्ट्राईक रोटेट करणार की मग चेतन खांडेकर स्वतःवरती विश्वास दाखवणार. त्याच्याकडे देखील ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची. लॉफ्ट केलंय. भगवान की माया कभी धूप तो कभी छाया. या आधीच्या सामन्यामध्ये स्ट्राईक रेट फारच खराब होता चेतन खांडेकरचा, परंतु आता त्याने सुधारणा केलंय. एक ताकदवर फटका आलाय. वाईडिश लॉंग ऑफ परिक्षेत्राच्या वरून चेंडू निघून गेलाय 10 गावाच्या भेटीला आणि आलाय हा षटकार. 5 0 50 धावा परिपूर्ण. कल्पेशजी धानबा यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकार जर खेचतोय चेतन खांडेकर तर 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि हा चेंडू मात्र थेट आमच्या लाडक्या कॅमेरामॅनच्या
स्वागतासाठी 2 चेंडू 2 षटकार चेतन खांडेकर. स्वूप बॅटिंग. धाव फलकाला पंख लागलेले आहेत. 56 धावा परिपूर्ण होत आहेत. एक तरफ से कुआ, दूसरी तरफ से खाई, दोनों ओर से हो रही है जोरदार पिटाई. इकडे आड तिकडे विहीर. तांबडमाळचा ब्रँड चेतन खांडेकर तळपलेला आहे. आदरणीय स्वप्नील तरे यांच्याकडून जर सचिन पडवळे 3 चेंडू 3 षटकार खेचतायत तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. राहुलचा पुढील बॉल. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे आणि विरुद्ध दिशेने धावत असताना स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा झेल सुटलाय. भरपूर कठीण झेल होता. राहुलने प्रयत्न केले. प्रयत्नांतीच परमेश्वर आहे. प्रयत्न वाळूचे केंद्र गिळतात तेलही गळे. खूप चांगला अटेम्प्ट त्याचा होता. हरकत नाहीये जरी झेल सुटला असेल. त्याच्या प्रयत्नांना सलाम आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळतं 58 या अंकावर 58. राहुल दापशी वन्स अगेन. खोलवर टप्प्याचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने रिस्पेक्टफुली खेळलेले आहेत. 59 धावा. 5व्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. मोरिया फायटर्स अंबाणे एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करू लागलेले आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू निघून गेलेला आहे. खूप छान पद्धतीने जल परिपूर्ण. सचिन पडवळे यांच्या खेळी जाणता होतोय. 5 षटकांचा खेळ सद्यस्थितीमध्ये विद्यमान आहे. आतापर्यंत चेंडूंची संख्या जर आपण विचारात घेतली 5 चेंडू परिपूर्ण झालेले आहेत. सुरेख सुंदर आपली भूमिका चोखपणे पार पाडून सचिन पडवळे परतलेले आहेत. धावसंख्येचा उच्चांक गाठू शकतोय मोरिया फायटर्स अंबाणे या मॅच मध्ये. संधी आहे त्यांच्याकडे कारण अजूनही या सत्रामधील 7 चेंडू शेष आहेत. विशाल भगत न्यू बॅटर. येथे बॅटची एज आहे. नशिबाचा चौकार आहे. लॉंग स्टॉप सीमारेषेला क्लिअर करत असताना आदिवासी मनोर प्रीमियर लीग चौकार. 4 धावा. 5 षटकांचा खेळ संपन्न होतोय. खूप चांगली टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 63 धावा झालेल्या आहेत. मोरिया फायटर्स अंबाण हा संघ एका मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शगुन डेव्हलपर्स मनोरच्या या ऐतिहासिक प्रांगणामध्ये 63 धावा. आता शेवटच्या षटकामध्ये भोपोली गावातून बिलॉंग करणारा आणि ही स्पर्धा गाजविणारा अष्टपैलू आलेला आहे ऋषी तरेला आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू हाताळण्याकरिता. परंतु समोर चेतन खांडेकर 3 चेंडू 3 षटकार जर त्याने खेचले तर कल्पेशजी दानवा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. अविनाश सरब टीप मध्ये तैनात. एक से बढ़कर कुछ भी नाही. बहारदार असं एक क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. आमचे तमाम लाडके प्रेक्षक महाराज या स्पर्धेला आवर्जून भेट देत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. खूप चांगल्या संख्येने ते येत आहेत. हे मैदान क्राऊड वर्कसाठीच ओळखलं जातं. आताच पार पडलेल्या ॲशेस सिरीज मध्ये इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया हा सामना बघण्यासाठी 93,422 रेकॉर्ड ब्रेकिंग प्रेक्षकांची संख्या अनुभवायला मिळाली. पहिल्या चेंडूवर सिंगल. दुसरा चेंडू डॉट. ऋषी तरे षटकातील 3रा बॉल घेऊन चांगली गोलंदाजी होते. योग्य टप्प्यावरती भेदक मारा. स्वतःच्या गोलंदाजीमध्ये असलेलं कंट्रोल. रिलीज पॉइंट वरती असलेला ताबा. लेंथ लाईन पेस मोमेंट. फलंदाजाचा स्टान्स रीड करणं.
सामन्याची परिभाषा लक्षात घेणं ऋषीला ठाऊक आहे की 5 षटकांमध्ये भरपूर धावा झालेल्या आहेत. स्लॉग ओव्हरमध्ये धावा जर कमी आल्या तर आपल्याला चेस करणं थोडंसं सोपं होऊन बसू शकते. आदरणीय सनी पाटील यांच्याकडून विशाल भगत यांच्या प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपीजचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. परंतु काय गोलंदाजी होते बघा. स्लॉग ओव्हर मध्ये एखादा गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये जर खूप कमी धावा देत असेल तर त्या सामन्याला कलाटणी देणाऱ्या धावा असतात. बघा 4 चेंडू ऋषीने हाताळलेले आहेत, 2च धावा दिलेल्या आहेत. 5 षटकांमध्ये जी मेहनत मोरिया फायटर सांभाळणे केलेली आहे त्या मेहनतीवरती पाणी फिरण्याचं कार्य करतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेतन खांडेकर सरते शेवटी यथावकाश. षटकार आलाय आणि षटकारासहित धाव फलक मात्र वृद्धिंगत होते, जाऊन पोहोचते 71-71 या अंकावर. 17तील शेवटचा बॉल शिल्लक आहे. चेतन खांडेकरने खूप चांगले बॅटिंग केले. 6व्या क्रमांकावरती तो आला आणि संघाला डावाला सावरलं. उत्तुंग आणि टोलेजंग षटकारांच्या बळावर. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून गेलेला चेंडू अंदाज चुकला क्षेत्ररक्षकाचा. पंच दर्शवित असताना चौकार आहे. पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर होतोय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 75. 75 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 76 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे. या मॅच मध्ये गुरोडा किंग 11 मोठं टार्गेट आहे. 36 चेंडूंमध्ये 76 धावांचं शिखर मात्र या ठिकाणी गाठावं लागेल. चला यानंतर होणारा जो सामना आहे त्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आम्ही करीत आहोत. व्हेरी नेक्स्ट मॅच पीसीसी मनोर विपक्ष वीर एंटरप्राइजेस गोवाडे. आजच्या दिवसातील 5वी लढत. कृपया करून दोन्हीही संघांचे कर्णधार अथवा ऐकून आपण यावं. सद्यस्थितीमध्ये पॉइंट्स टेबल मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकतात. मेगा स्क्रीन उलगडण्यात आले आणि तेथे संपूर्ण गुणतालिका जिथे पहिल्या क्रमांकावरती जाणता राजा 10. 4 सामन्यांमध्ये 3 विजयश्री त्याने आपल्या शिरपेच्यामध्ये ओवलेले आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावरती 6 गुणांची कमाई. नेट रन रेटचा विचार जर आपण केला तर +1.975. दुसऱ्या क्रमांकावरती गुरोडा किंग 11. 3 सामन्यांमध्ये 2 विजयश्री त्याने ओवलेले आहेत. 4 गुणांची कमाई करत असताना गुरोडा किंग 11चा नेट रन रेट चांगला आहे +1.745. तिसऱ्या क्रमांकावरती वाकडी वसरोळे आहे. 3 सामन्यांमध्ये 2 विजय त्यांनी देखील मिळवलेले आहेत. परंतु नेट रन रेट गुरोडापेक्षा थोडासा कमी आहे +1.306. चौथ्या क्रमांकावरती मोरिया फायटर. 3 सामन्यांमध्ये 1 विजय 2 पराभव. नेट रन रेट -0.611. 5व्या क्रमांकावरती वीर एंटरप्राइजेस. 3 सामन्यांमध्ये 1 विजय 2 गुणांची कमाई. नेट रन रेट -2.019. आणि 6व्या क्रमांकावरती आहे पीसीसी मनोर. 4 सामने आतापर्यंत खेळलेले आहेत. एकच सामन्यामध्ये विजय होऊ शकले. 3 पराभव स्वीकारावे लागलेत. नेट रन रेट -3.165. केवळ 2 गुणांची कमाई. विश नेटवर्क चे मनापासून आभार आहेत. खूप चांगल्या पद्धतीने गुणतालिका या ठिकाणी त्याने उलगडलेले आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी कोणता संघ टॉपवर आहे, कोणता संघ खाली आहे, कोणता संघ अगदी मिडलला आहे, या सर्व गोष्टींची पुरेपूर माहिती विश नेटवर्क टेक्निशियन साहिल विलास पाटील ब्रँड ऑफ बहाडोली यांच्या माध्यमातून शो केली जाते. चला आता आपण टॉस करणार आहोत. वीर एंटरप्राइजेस गोवाडे विपक्ष पीसीसी मनोर. आदरणीय संजय धापशी सर, आपण या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. ऑन स्क्रीन टॉसची प्रक्रिया परिपूर्ण होते. अपकमिंग मॅच आजच्या दिवसातील 5वी लढत वीर एंटरप्राइजेस गोवाडे वर्सेस पीसीसी मनोर. या स्पर्धेचे दाते आहेत संजयजी धापशी.
ज्यांच्या अर्धांगिनी गीता संजय दापशे यांच्या वतीने बायसिकल सौजन्य करण्यात आलेले आहे. सरांचे मनापासून आभार. वीर एंटरप्राइजेस कुवाड या संघाने नाणेफेकीची प्रक्रिया जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चला वळूयात आपण या सामन्यातील दुसऱ्या सत्राकडे. पहिल्या षटकात निलेश आडळ गोलंदाजी मार्क वरती आहेत. मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय. 76 चेस करायचे आहेत. दोन डॉट चेंडूंनी सुरुवात. ऋषी तरे आणि दीपक सांबरे अशा आघाडीची जोडी. सचिन पडवळे पूर्णपणे सक्रिय आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवर काही ना काही मेसेज जातोय. ही ऍक्टिव्हिटी खूप गरजेची असते क्रिकेटमध्ये. सुंदर सुंदर सुरुवात आहे. फेकी करताना थोडासा ब्रेक घेणं गरजेचं असतं. या स्पर्धेअंतर्गत भरपूर ओव्हर थ्रो आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये थोडासा ब्रेक लावावा लागेल. एखाद्या वेगवान रस्त्याला जेव्हा आपण जातो, जेव्हा गतिरोधक येतो, तेव्हा कुठे ना कुठे ब्रेक घेणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता, गेम अवेअरनेस अत्यावश्यक आणि अपरिहार्य. त्यांच्या मागे खूप सुंदर पद्धतीने पंच जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी दर्शवतायत बहुधा नॉट आउट. सेलिब्रेशन ज्या पद्धतीने झालं होतं दिनेश सुतार यांचं, असं वाटलं की फलंदाज निश्चित स्वरूपामध्ये बाद आहे, परंतु अंततः आपण पाहू शकाल पंच त्या ठिकाणी इंटरेस्टेड नाही आहेत. खूप चांगली गोलंदाजी होते. 76 धावांचं एक मोठं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. सुरुवात जर वेगवान नाही झाली तर धावा चेस करणं थोडंसं कठीण आहे. चेस मास्टर बनावं लागेल. फलंदाजांना कॅल्क्युलेटिव्ह माइंडसेटने खेळणं खूपच गरजेचं आहे. विराट कोहली यांना आपण पाहिलं चेस मास्टर म्हणून उगाचच पुढे आले नाही, तर धावा चेस करत असताना प्रॉपर कॅल्क्युलेशन ते करायचे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर फुलातून प्रदर्शन करण्यामध्ये यशस्वी झाले. निलेशचा पुढील बॉल ऑन साइडला सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये खूप सुंदर पद्धतीने चेंडूला स्टॉप करतायत मिस्टर प्रथम भगत. पूर्वी डबलचं रोटेशन झालंय. सुरुवात शांत आणि संत आहे. निलेश आडळ, ब्रँड ऑफ तांबडमाळ यांनी खूप चांगली सुरुवात करून दिलाय. योग्य टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत. फलंदाजांना जास्त संधी दिली जात नाहीये. व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये 3 रन्स. काय षटक हाताळलाय. किफायतशीर गोलंदाजांच्या यादीमध्ये निलेशने मात्र स्थान मिळवलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. केवळ 3च धावा दिलेल्या आहेत. पहिल्या दिवसामध्ये 12 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्या होत्या निलेश आडळने. या मॅच मध्ये देखील बघा 6 चेंडूंमध्ये 3च धावा देतोय. अत्यंत इकॉनॉमिकल आहे. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 73 धावांचं टार्गेट समोर आहे. 17 डिसेंबर 1992 मध्ये आपण पाहिलं होतं प्रशांतजी, जिथे PV सिमन्स हा गोलंदाज होता आणि 10 षटकांमध्ये दुसऱ्या देशामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरती जाऊन त्याने सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनीमध्ये 10 षटकांमध्ये केवळ 3च धावा दिल्या होत्या. ते 1992चं कॅलेंडर इयर होतं. जवळजवळ 34 वर्ष उलटून गेलेले आहेत. आज देखील तो रेकॉर्ड कायम आहे. कोणीही ब्रेक करू शकलेला नाहीये. कमालीची डिसिप्लिन. STMPLच्या या 9व्या सीझन मध्ये निलेश आडळ खूप किफायतशीर ठरलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये येतात जास्त धावा देत नाही. पहिल्या दिवसापासून त्याने ते दर्शवून दिलंय, सिद्ध करून दाखवलंय. आता 30 चेंडूंमध्ये 73 करायचे आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आयकॉन खेळाडू मयूर साबळा गोलंदाजी मार्क वरती आहेत. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. आता जवळपास 14च्या घरामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू लाऊड अपील बघायला मिळालं.
सुंदर गोलंदाजी होते, निर्धाव आलेला. कसोटी क्रिकेटचं यथोचित दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. 7 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 3च धावा फलकावर. हाडोळ्यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 प्रगती पथावर पूर्णपणे शांत ठेवण्यात आलेला आहे. कुरोडा किंग 11 या संघाला फलकावरती केवळ 9 धावा आहेत. लॉफ्ट केलाय, खूप सुंदर फटका आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सागर धानवा यांच्या बॅट मधून आसमानी फटका सजवण्यात आलेला आहे. मॅक्झिमम मास्टर स्ट्रोक अँड माइंड ब्लोईंग या फटक्याची खूप आवश्यकता होते, कारण सुरुवात फारच शांत झालेली आहे. टार्गेट प्रचंड मोठा आहे. चेंडू उपलब्ध करून देत जा. जेव्हा अगदीच स्टेडियमच्या बाहेर चेंडू जातो, ग्राउंड स्टाफ थोडंसं लक्ष ठेवावं ही विनंती आहे. 15 रन्स, 15 धावा फलकावर. सागर धानवा यांच्या बॅटमधून आलेला षटकार थोडासा दिलासा देतोय कुरोडा किंग 11 या संघाला. निलेश हाडळ षटकातील पुढील बॉल घेऊन सातत्याने यॉर्करचा ते प्रयत्न करत आलेले आहेत. संपूर्ण स्पेल मध्ये यॉर्कर मध्ये जेव्हा थोडीशी चुकी होते, प्रॉपर स्लॉट मध्ये रडार मध्ये जातो फलंदाजाच्या, आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता सागरने. बाईच्या स्वरूपामध्ये आणखीन एक सिंगल ऍड केली जाते. 16 धावा परिपूर्ण होत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ विद्यमान आहे. ऋषी तरे दोन्ही फलंदाजांकडे प्रचंड कॅलिबर आहे, युटिलिटी प्लेयर्स आहेत. जर शेवटपर्यंत खेळले तर सामन्याला फिरवू शकतात. प्रचंड वेग आहे. यष्ट्यांच्या मागून दिनेश सुतार यांचं गुणवत्तापूर्ण यष्टी रक्षण आपण पाहतोय. महत्वपूर्ण मोहरा ऋषी तरे या मॅच मध्ये हवी तशी कामगिरी करू शकलेले नाही आहेत. झटका लागतोय कुरोडा किंग 11 या संघाला. ऋषी बॅक टू दी पॅव्हेलियन. धावसंख्या तटस्थ आहे, शांत आहे, स्तब्ध, अविचल, स्थितप्रज्ञ, निरामय आहे, कारण गोलंदाजीचा स्तर खूप चांगला बघायला मिळाला आहे. षटकार आला, पण षटकाराची कसर मात्र निलेशने भरून काढली. त्यानंतर एक 22 आणि लगेचच विकेट देखील घेतलेले आहे. निलेश हाडल पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या. नव्याने बॅटर आलेले आहेत. 4थ्या क्रमांकावर मिस्टर अनिल डुकले, ब्रँड ऑफ औंढाणी. पार्टनरशिपची नितांत आवश्यकता आहे. मॅचची प्रोसेस जर आपण लक्षात घेतली तर येथे एक चांगली भागीदारी रचावी लागेल. 24 फेब्रुवारी 2015च्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने ओव्हलच्या मैदानामध्ये आपण क्रिस्तोफर हेनरी गेल आणि मार्लोन सॅम्युएल्सनना पाहिलं होतं, 372 धावांची रेकॉर्ड ब्रेकिंग पार्टनरशिप त्यांनी रचली होती. अगदी तशाच रीतीने, कारण धावा चेस करत असताना आलेले विकेट्स आणि निर्धाव चेंडू हे सर्व बाबी लक्षात घेता एक पार्टनरशिपच्या आवश्यकता. मयूर साबळा यांच्या हाताला स्पर्श करून चेंडू निघून जातोय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. अनिल डुकले यांच्या बॅट मधून आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 22 धावा आहेत फलकावर. हा जल परिपूर्ण होणं खूप गरजेचं होतं. तितकासा सोपा नव्हता. मयूर साबळाने प्रयत्न तर केला, परंतु सरते शेवटी चेंडू सीमारेषा पलीकडे निघून गेलाय. अनिल डुकले वन्स अगेन आपला बॅटिंग स्टान्सवर. फटका चांगला आहे. डीप स्वीपर कव्हरला क्लिअर केलाय. अनिल डुकलेच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार. धावांचा वेग मात्र त्याने वाढवलेला आहे, गतिमान अवस्था प्रदान करून दिलंय. षटकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण तपासून पाहिले, 26 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. तेव्हा आपण किशोरजी वायड्यांना संधी येऊया 4थ्या षटकामध्ये. पन्नास धावांचं टार्गेट आता समोर राहिलेलं आहे.
मॅच मध्ये भरपूर काही शेष आहे. कुरोडा किंग 11 संघाचे दोन्ही हुकमेक्य मैदानामध्ये आहेत आणि अशा स्थितीमध्ये 18 चेंडू 50 धावा होऊ शकतात. त्या थांबवणं आद्य कर्तव्य आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका आपण पाहतोय. खूप छान स्वरूपामध्ये पूर्णपणे बॅलन्सिंग अवस्था आहे. 76 धावांचा पाठलाग करत असताना अनिल डुकलेने केलेली विस्फोटक आणि विध्वंसक सुरुवात. आशेचा किरण बनून तो खेळतोय. दुसऱ्या बाजूने सागर दानवा हळूहळू सेट होऊ लागलेला आहे. आणखीन एक वाईट यॉर्क आहे. डॉट बॉल. 16 चेंडूंमध्ये तब्बल 48 धावांचं टार्गेट. आणखीन एक यॉर्कर. खूपच सुंदर स्वरूपातील गोलंदाजी. कन्सिस्टंटली यॉर्कर हाताळण्यावरतीच भर दिला जातो. यष्ट्यांच्या मागून दिनेश सुतारचे मेसेज जातात कशा रीतीने गोलंदाजी करायची. जबरदस्त जबरदस्त खेळ सुरू आहे. मयूर साबळा षटकातील पुढील बॉल घेऊन स्मॅश केलाय. सागर दानवाच्या बॅट मधून आलाय षटकार. रंजकतेचं शिखर गाठणारा सामना तर आहे. कारण फलंदाजांकडे जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटी लक्षात घेता 50-50% चान्सेस आहेत. दोन्ही संघांना 36 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. विजयासाठी अजून देखील 40 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित स्वरूपातील 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 मध्ये 40 होऊ देखील शकतात, रोखल्या देखील जाऊ शकतात. ज्या पद्धतीने सागर बॅटिंग करू लागलाय येथे विकेटची नितांत आणि अपरिहार्य आवश्यकता आहे मोरिया फायटर्स अंबाड संघाला. आणखीन एक सिंगल येत आहे. मोरिया फायटर अंबाड संघाला येथे विकेट्स घ्यावे लागतील. या जोडीला ब्रेक करावं लागेल. जर शिल्लक असलेले 13च्या 13 चेंडू या दोन फलंदाजांनी खेळून काढले तर कदाचित होत्याचं नव्हतं होऊन बसू शकते. मयूर साबळा षटकातील शेवटचा बॉल घेऊन राईट आर्मवरती विकेटचा मारा आहे. पॉइंटच्या दिशेने मिस टायमिंग आहे. सचिन पडवळे यांचं खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ऑफिशियली 4 षटकांचा खेळ फिनिश झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 38-38 धावा परिपूर्ण. 50% टप्पा सर करण्यात आलेला आहे. 38 झालेल्या आहेत. अजूनही 38 करायच्या आहेत. 12 चेंडू तुमच्याकडे शिल्लक अवस्थेमध्ये. अनिल डुकलेचा विचार जर आपण केला 3 चेंडूंमध्ये 11 धावांची विस्फोटक खेळी तो साकारतोय. दुसऱ्या बाजूने सागर दानवाने थोडासा संयम दाखवलाय परंतु आता त्याची देखील चेंडूवरची नजर जमलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये विकेट्स घेणं हे प्रचंड आवश्यक आहे मोरिया फायटर्स अंबाड संघाकरिता. 12 चेंडू 38 धावा. खास करून हे 5वं षटक आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं असेल. 19व्या षटकामध्ये जेव्हा 20 षटकांचा सामना असतो 19व्या षटकामध्ये जास्तीत जास्त जसप्रीत बुमराहला संधी दिली जाते कारण शेवटच्या षटकापेक्षा सेकंड लास्ट ओव्हर जास्त महत्वाचे असते. आदरणीय मनीषा नितीन धानबा ताईंकडून मोरिया फायटर अंबाड संघ जर विजयी होतोय तर 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. आउटफील्ड टणक आहे. सुपर फास्ट आहे. हा नशिबाचा चौकार आलाय. या सामन्यातील सर्वाधिक निर्णायक असं षटक आहे जिथे खूप चांगली बॅटिंग करावी लागेल फलंदाजांना कारण चेंडू शिल्लक आहेत. 11 धावा करायच्या आहेत. 34. शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या कमी धावा तुम्ही शिल्लक ठेवणार प्रेशर तेवढं कमी राहील. जयेश डगला 5व्या षटकामध्ये फिरकीपटू आहेत. मैदानाच्या दोन्ही बाजूंनी चेंडूला वळवण्याची क्षमता असलेला फिरकीपटू. लॉफ्ट केलंय. वाईड इस्लॉंग ऑफच्या दिशेने फटका फसलाय आणि काय झेल परिपूर्ण केलेला आहे. आणखीन एक
दर्जेदार झेल आपण पाहतोय मयूर साबळा. कोहिनूर ऑफ कोंडाण म्हणून त्याची ओळख काय आहे ते दाखवून दिलंय. हा झेल वाटतं तितकं सोपं नव्हता. बघा तत्काळ पुनरावलोकन. वॉट अ कॅच. जबरदस्त स्वतःची गुणवत्ता, कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा उच्च हातोटीने सराईतपणे दर्शवत असताना योग्य वेळी योग्य झेल टिपलेला आहे. कारण अनिल डुकलेची विकेट आलाय. जो फलंदाज सामना पूर्णरित्या फिरवू शकत होता त्याला बाद केलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो निश्चित तौर से हार जाओगे मॅच. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मयूर साबळा यांच्या माध्यमातून काही क्षणांसाठी सूर्यकुमार अशोक यादवच्या आठवण यावी. ज्या पद्धतीने त्याने डेव्हिड मिलरचा झेल टिपला आणि भारताने 20 षटकांचा विश्वकरंडक आपल्या नावावरती केला. खूप सुंदर क्षेत्ररक्षण मयूर साबळा यांचं. नव्याने फलंदाज झालेले आहेत अविनाश सराफ, अर्थातच वॉर्नर. दहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 34 धावांची आवश्यकता. अविनाश सराफ खूप चांगला फलंदाज आहे. सामना बघण्याजोगा आहे. दोन्ही संघ खूप चांगल्या पद्धतीने लढतायत, झगडतायत, संघर्ष करतात. आपल्या संघाला विजयी करण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा, जीवाचा आटापिटा सुरू आहे. फुलटॉस स्वरूपातील चेंडू अपसाईडला. निलेश आढळ तैनात आहेत. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे. आणखीन एक सिंगल येते. सागर आलेले आहेत स्ट्राईकवर. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत केवळ आणि केवळ 9. विजयासाठी जर आपण पाहिलं अजून देखील 33 धावा करायच्या आहेत. या सामन्यातील खूपच निर्णायक असे क्षण आहेत. येणारे 3 चेंडू चांगले हाताळावे लागतील जयेशला. लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आणि जबरदस्त झेल परिपूर्ण करण्यात आलाय. प्रथम भगतच्या माध्यमातून जयेश डगलाने केलेली गोलंदाजी. सेकंड लास्ट ओव्हर सर्वाधिक निर्णायक असते क्रिकेटच्या विश्वामध्ये, या फॉर्मॅटमध्ये. आणि महत्वपूर्ण दोन्हीही फलंदाजांना, अनिल डुकले आणि सागर धानवा, दोन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे या मॅच मध्ये. फिरकीपटू, आपल्या बोटांमधील जादू. लहानपणी जेव्हा आपण अंगणवाडीमध्ये जायचो ना, प्रशांतचे एक गीत होतं, माझ्या बोटात तर जादू आहे बघा बघा बघा. आणि ती जादू या ठिकाणी दाखवून दिलंय जयेश डगलाने. सामन्याची परिभाषा, दशा, दिशा बदललेले आहे. प्रतिस्पर्धी संघाची दूरदशा करून ठेवलंय जयेशने. कारण आता केवळ 8च चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं अजूनही 33 धावांचं भलं मोठं टार्गेट समोर राहिलंय. फुलटॉस. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक खूप ऍक्टिव्ह पाहायला मिळतोय. पूर्णपणे अलर्ट आहे. जागरूकतेचं दुसरं नाव तो बनलाय. आणि जयेश डगला यांनी 5व्या षटकामध्ये येऊन प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकलण्याचं कार्य केलंय. केवळ 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तब्बल 32 धावा करायच्या आहेत. आणखीन एक फुलटॉस मिड विकेटच्या दिशेने. आउटफील्ड प्रचंड टणक आहे आणि त्या कारणास्तव चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. विजयासाठी उर्वरित स्वरूपातील 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 28 धावांची आवश्यकता आहे. या मैदानामध्ये 6 चेंडूंमध्ये 28 धावा झालेल्या आहेत. इतिहास साक्षीदार आहे दिलीप सुतार. मॅन इन ऍक्शन आपण पाहिला होता तांबड माळचा. तो किस्सा घडला होता STMPLच्या स्पर्धेअंतर्गत. 6-28 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना प्रशांतजी, तर 2004 मध्ये एका बाजूने ब्रायन लारा होते, दुसऱ्या बाजूने रॉबिन पीटरसन. 6 चेंडूमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 28 धावा झाल्या होत्या. त्यापुढे जाऊन 2013 मध्ये एका बाजूने जॉर्ज बेली होता, दुसऱ्या बाजूने जेम्स अँडरसन होता. तेथे देखील 6 चेंडूमध्ये 28 धावा झाल्या होत्या. आणि थक्क करून टाकणारी गोष्ट आहे, जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो जसप्रीत बुमराच्या नावावरती आहे. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधात 35 धावा केल्या होत्या 6 चेंडूंमध्ये. येथे 6 मध्ये 28 करायच्या आहेत. आणि हिरो बनण्याची संधी आलाय फलंदाजाकडे. एका बाजूने राहुल दापशे ऑन स्ट्राईक, त्याच्या साथीने अविनाश सराफ. 6 चेंडू शिल्लक आणि 28 धावांचं मोठं टार्गेट.
स्मॅश तर केलाय. निलेश आढळ डीप मध्ये तैनात, सिंगलच येणार. प्रथम भगतला आपण पाहतोय हा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. यंदाच्या वर्षाची कमाई आहे, ज्यामध्ये उगम जाधव, प्रथम भगत आणि भावेश भुयाळ असे 3 नवीन सितारे समोर आलेले आहेत. प्रथम वरती जो विश्वास दाखवलाय मोरिया फायटर्स अंबाण संघाने, तो नोंद घेण्यासारखा आहे. तू शेवटचं षटक टाक. संपूर्ण संघाचा तुझ्यावरती सार्थ विश्वास आहे आणि त्याने त्या विश्वासाला तडा जाऊन दिलेला नाहीये. 6 मध्ये 27ची आवश्यकता आहे. अविनाश शरफ, षटकार खेचावाच लागेल. इक्के दुक्के से कुछ नहीं होने वाला है. दिल्ली बहुत बहुत दूर है. अभी राजधानी एक्सप्रेस पकड़ने होगी. सचिन पडवळे आज जबरदस्त अग्रेसिव्ह अप्रोच दाखवतात. चार चेंडू 25 धाबा. ते पंच दर्शवतायत रिव्ह्यू हवाय, अंपायर्स रिव्ह्यू. नक्की काय घडलेलं आहे. कधी कधी चेंडू पिचच्या पलीकडे देखील रिलीज होतो, मग नो आहे, वाईड आहे. नक्की काय घडलेलं आहे, काय बिघडलेलं आहे, थर्ड अंपायर आपण परीक्षण करावं फटाफट. झाकीर खान 4-25 हे इक्वेशन सद्यस्थितीमध्ये मैदानामध्ये आपण पाहतो. या चेंडूच्या निकालानंतर नक्की काय घडलंय आणि काय बिघडलंय ते सिद्ध झाल्यानंतर इट्स फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल आहे. आता औपचारिकता शिल्लक राहिली, कारण 3-25 प्रथम भगत, स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा बांधणचा खेळाडू आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने लगेचच रिव्ह्यूची मागणी केलाय. पंचांनी व्हाईट बॉल दिला होता, परंतु त्या ठिकाणी दिनेश सुतार चॅलेंज करतायत. झाकीर खान आपण सांगावं नक्की काय घडलंय. टेक्निकल रूम मध्ये आहेत. बघा एक एक धाव महत्वाचे. दिनेश सुतारला ठाऊक आहे नेट रन रेट मध्ये वाढ करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. जेवढ्या धावांचा फरक आपण ठेवणार, जेवढ्या चेंडूंचा फरक आपण ठेवणार, नेट रन रेट मध्ये तेवढी वाढ मिळणार. आणि म्हणून दिनेश सुतारने फ्रॅक्चर ऑफ सेकंड्स मध्ये चॅलेंज केलं. इज फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू सक्सेसफुल. दिनेश सुतार वेल डन. स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक राहिलाय. आता धावांचा जो फरक आहे तो देखील गरजेचा आहे. मोरिया फायटर्स अंबाण संघाकरिता ओनली फॉर्मॅलिटी. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर मोरिया फायटर्स अंबाणा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग झाली. चेतन खांडेकरने ठोकलेले षटकार, सचिन पडवळेच्या बॅटमधून आलेल्या धावा, 75 धावांचा डोंगर उभारण्यात आला. आणि ते शिखर गाठत असताना थोडंसं अपयश प्राप्त झालेलं आहे गुरुडा किंग 11 या संघाला. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन मोरिया फायटर्स अंबाण. या सामन्यामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. दोन्ही संघ आपण आवर्जून हस्तांदोलन करावं ही कळकळीची विनंती आहे. फुल मॅच समरी आपण पाहू शकाल, जिथे चेतन खांडेकरची बॅटिंग खूप चांगला फिनिशिंग टच प्रदान करण्यात आला. त्या कारणास्तव एक मोठी टोटल झाली. 75 धावा या मैदानामध्ये भरपूर आहेत, कारण येथे गोलंदाजांसाठी पोषकतेचं वातावरण आहे. खूप चांगल्या पद्धतीने पिच क्युरेटरने ती भूमिका अदा केलेली आहे. जसे ऑफ ऑली आणि गुडलँड स्पॉट